संपादन करून दिलाय। नक्कीच आमच्या व्यासपीठावरती विश्वास पाटील, रायगडची रन मशीन म्हणून ज्याला ओळखला तो डोंडरे गावातील एक छोट्याशा गावातील खूप मोठं नाव असणार आहे। येत्या 4 मेला आपण बघू शकाल दुबईला रवाना होणार आहे फलंदाजी, दुबईला रवाना होणार आहे आपला खेळ सादर करण्यासाठी विश्वास पाटील। नक्कीच या स्पर्धेच्या आमच्या T20 ग्रुपच्या वतीने त्यांना पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा। कारण विश्वास पाटील खूप मोठं नाव आहे। विश्वास पाटील खूप मोठं नाव आहे। तर सामना जेव्हा सुरू होईल या ऐकू आमचे सहकारी समालोचक ओमकार शेट्टी यांना। थँक्यू नितीन खान। आलेल्या तमाम लाडक्या रसिकांचं जो प्रेक्षक वर्ग या गुलाबी थंडीमध्ये T20 ग्रामीण चषकाला प्रेम देतोय त्या सर्व लाडक्या रसिकांचं T20 ग्रुपच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय। स्पर्धा तुम्ही पाहताय T20 ग्रामीण चषक या स्पर्धेचं तिसरं पर्व आहे आणि आजची तिसरी रात्र या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल गाजवली आहे गौरीपाडा या संघानं आणि तो गौरीपाडा संघ सुपर 8 मध्ये आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होतोय। यानंतर एक अजून एक सामना पाहायचा कोणता संघ गौरीपाडा संघासमोर फाईट करण्यासाठी येतोय, त्यानंतर एक संघ सुपर 4 मध्ये पुढे सरकेल यासाठी ही लढाई मैदानावरती उसाटणे वर्सेस घोट या दोन संघांमध्ये। तसेच आमचे खारिवलीचे गिरीश पाटील यांना आयोजक कॉल करतात। गिरीश दादा यायचे आपण व्यासपीठावरती पुढे मैदानावरती पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय। पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहू शकाल या सामन्यासाठी सुजित पाटील आणि त्यांना साथ देतील पंचांच्या भूमिकेमध्ये राज पाटील आणि फ्रॉम काडी संघातील संघनायक आणि तेवढी चांगले खेळाडू पावप्लेचं पहिलं षटक घेऊन येतो या ठिकाणी उसाटणे संघाच्या माध्यमातून। धनंजय हिलाल नाणेफेकी जिंकल्यानंतर एक धाडसी निर्णय मी मला या ठिकाणी घेतलाय तो म्हणजे घोट संघानं, कारण घोट संघाचा कॉन्फिडन्स खूप चांगला आहे आणि सातत्यानं गेम प्लॅन बनवताना घोट संघाला पाहिलंय आणि नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे घोट या संघानं। पहिला चेंडू धनंजयचा फ्रंट फुटला आले बॅटचा पेस ओपन करतोय, क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळतंय त्या ठिकाणी। लॉंग ऑफ वरनं व्ही शेप मध्ये जो फटका खेळला होता बॉलरच्या बरोबर पाठीमागे बॅक टू बॉलर ड्राईव्ह खेळले होते फलंदाज, मध्ये त्या चेंडूला फीड करण्यामध्ये यश लाभतंय आणि या ठिकाणी चांगली सुरुवात मैदानावरती पाहायला मिळतीये। जय गणेश घोट या संघाची 2 धावेनं अकाउंट ओपन करतोय मैदानावरती सचिन पाटील हा फलंदाज। गोलंदाज धनंजय सज्ज होतोय राऊंड द विकेट। हा चेंडू अतिशय चांगला फटका मध्ये मिस्टामिक स्टोके खूप चांगला प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षक होते लॉंग ऑफला सागर पाटील, पूर्णपणे सागरनं स्वतःला झोकून दिलं होतं चेंडूवरती मध्ये लास्ट मोमेंटला चेंडू कलेक्ट करत असताना हातामधून सुटतोय आणि जीवनदान मिळतंय या ठिकाणी सचिन पाटील सारख्या विस्फोटक फलंदाजाला। सचिन पाटील आणि नितीन पाटील ही सलामीची जोडी तुम्ही पाहू शकाल जय गणेश घोट संघाच्या माध्यमातून ऍज द ओपनर पॉवर प्ले मध्ये जास्त धावा बनवण्याचं स्वप्न घेऊन 2 फलंदाज खेळपट्टीवरती आलेत। हा चेंडू फ्रंट फुटला आले यावेळी मात्र रोखू शकणार नाहीयेत, चेंडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधनं सीमारेषा पार पहिला दमदार चौकार सचिन पाटीलच्या बॅटमधनं। आतापर्यंत खूप चांगले फटके तुम्हाला सचिनच्या माध्यमातून पाहायला मिळतात। सचिन नाव ज्यावेळी डोळ्यासमोर येतं त्यावेळी आठवण होते भारताचा हिरो सचिन रमेश तेंडुलकर ज्याने तब्बल 22 वर्षाची कारकीर्द भारतीय संघाला दिली। हा चेंडू धनंजयचा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू तुम्ही पाहू शकाल लेग स्टिकच्या समोर निघून जातोय आणि बीट होत आहे त्या ठिकाणी फलंदाज सचिन पाटील आणि 22 वर्षामध्ये तब्बल 100 शतकांचा इतिहास सुवर्ण अक्षरामध्ये ज्यानं आपल्या नावावरती कोरला, सर्वाधिक धावा ज्यानं आपल्या नावावरती पटकावल्या तर सचिनची आठवण करून देणार हे अप्रतिम नाव टेनिस विश्वामध्ये तुम्ही पाहू शकाल।
हा चेंडू फ्रंट बोटला येऊन सॉफ्ट हँड ऑन ड्राईव्हला चेंडूला प्लेस केलं जात आहे. फेकी थोडीशी खराब येतीये. जर धनंजय हिलाल ऑन द स्टंप असते, फेकी चांगली आली असती तर या ठिकाणी धोका उद्भवू शकला असता. नितीन पाटील सारख्या विस्फोटक फलंदाजाला मध्ये तोपर्यंत 2 धावा वेगानं कंप्लीट करतायत. दोन्ही फलंदाजांमध्ये कॉम्बिनेशन संवाद खूप चांगला पाहायला मिळतोय आणि ज्या ठिकाणी सिंगल आहे त्या ठिकाणी वेगानं 2 धावा या ठिकाणी कव्हर केल्या जातात सचिन आणि नितीनच्या माध्यमातून. हा चेंडू पडल्यानंतर काहीसा बाहेर वळतोय, बीट होत आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल. फलंदाज सचिन पाटील या षटकाचा विचार केला तब्बल 6 चेंडू 9 सेकंड मध्ये पाहायला मिळाले. नितीन पाटील मध्ये सचिन 6 चेंडूंचा सामना करत असताना एका चौकाराच्या मदतीनं तब्बल 10 धावा या षटकामध्ये एकवटल्या आणि 10 धावेनं एक चांगली सुरुवात मध्ये ती पाहायला मिळते जय गणेश घोट संघाच्या बाजूनं. तसेच आमचे उसाटण्याचे मान्यवर सन्माननीय हिरामन शेठ पाटील यांना आम्ही आमंत्रित करतो या पण व्यासपीठावरती. तसेच या ठिकाणी आमचे मित्र सुमेश पाटील, मोरेश पाटील जे देसाईचे एक स्टार खेळाडू आहेत, त्यांचे छोटे बंधुराज जे येणाऱ्या काळामध्ये ठाणे जिल्ह्याचं भविष्य देसाई गावाच्या मध्ये घडू शकतील, त्यांच्या माध्यमातून समालोचनासाठी पारितोषिक येतं 100 रुपयाचं. थँक्स सोमेश. मध्ये आपण पारितोषिक घेऊन जायचं आपला. तुम्ही या ठिकाणी आमच्यासाठी बक्षीस दिलं त्याबद्दल आम्ही आपलं अभिवादन व्यक्त करतोय. आता आज मोरेशचं वय थोडंसं कमी आहे, सॉरी सोमेशचं. नक्कीच ज्यावेळी तुम्ही मोठे व्हाल तेव्हा नक्कीच आम्ही तुमच्याकडनं पारितोषिक स्वीकारू. म्हणजे तुमच्याकडे चांगली खेळी नक्कीच आम्हाला अपेक्षित असेल येणाऱ्या काळामध्ये देसाई संघाच्या बाजूनं. भावपलेच्या षटकामध्ये धावाल्या 10, दुसरं षटक घेऊन येतोय. गोलंदाजीसाठी तुम्ही पाहू शकाल गणेश पाटीलचा वापर या ठिकाणी केला जातोय. हा चेंडू नितीन साठी व फुल टॉस चेंडू होता. लेग बिफोर विकेटचं स्ट्रॉंग अपील केलं होतं. चेंडू यष्टांचा वेध घेत होता. मग ते लेग बिफोर विकेटचे अपील जर उचलून धरायचं असेल तर चेंडू मिडल स्टंप वरती असणं त्याचं खूप गरजेचं होतं आणि पंच दाखवतायत हा चेंडू लेग स्टिकला आहे आणि लेग बाईटच्या माध्यमातून हा एक धावफलकावरती कन्वर्ट केली जाईल. या ठिकाणी आमचे गुणलेखक हरीश पाटील यांच्या माध्यमातून स्कोर मोजून डबल 11 11 धावा धावफलकावरती गोलंदाजी करतात मैदानावरती. तुम्ही पाहू शकाल पॉवरप्लेची बंधनं कंप्लीट झाल्यानंतर गणेश पाटील या गोलंदाजाचा वापर केला जातोय. गोट संघानं धाडसी निर्णय घेतला पाहिजे त्या निर्णयावरती कशा प्रकारे कामगिरी करतायत मैदानावरती गोट संघातील हे फलंदाज. हा चेंडू सचिन साठी इनसाइड आउटच्या माध्यमातून सचिनला मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. धावचीची संधी असेल त्या ठिकाणी मध्ये चांगला कॉल केलाय त्या ठिकाणी नितीन पाटीलच्या माध्यमातून. कारण डेंजर एंड कडे नितीनला धावायचं होतं. नितीननं पाहिलं फील्ड चांगली झाली आहे, फेकी चांगली येते त्यामुळे या ठिकाणी नकार केला आणि दोन्ही फलंदाज सुखरूप खेळपट्टीवरती पाहू शकाल. सामना फक्त 4 षटकांचा. तुम्ही शिवा गोंडले यांच्या चेहऱ्यावरती संकटाचं सावट तुम्ही पाहू शकाल. कारण अजूनपर्यंत फलंदाज काय करतात ते एक्झॅक्टली समजत नाहीये. बॅटचा पेस ओपन करत तुमच्याकडे जर 7 ते 8 परिपक्व फलंदाज असतील तर तुम्हाला अटॅकिंग क्रिकेट खेळणं गरजेचं असेल. कारण खेळाडू कक्षामध्ये जो रोशन आहे अजून प्रितेश सारखा फलंदाज आहे त्यामुळे बॅटचा पेस एखाद्या फलंदाजाला या ठिकाणी ओपन करावा लागेल आणि मोठे फटके या घोट संघाच्या बाजूनं या ठिकाणी सादर करावे लागतील या सलामीच्या 2 फलंदाजांना. कारण सीमित क्रिकेटमध्ये विकेटला महत्व नाहीये, धावा कशाही येवोत त्या धावा येणं खूप गरजेचं आहे. हा चेंडू लेन भरगडलेत. आय थिंक गोलंदाज कीपर कडनं सुद्धा चूक होतीये. पंचांच्या इशाऱ्याची नक्कीच आम्ही वाट पाहू. सुजित पाटील यांचा इशारा येतोय. चेंडू लेग स्टिक राज पाटील यांचा इशारा येतोय. चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आणि या चेंडूवरती 1+1 2 धावा आता मात्र खूप काही प्लस पॉइंट आणि संजीवनी देऊन जातील या ठिकाणी जय गणेश घोट या संघाला. घोट संघाचा विचार केला तर गोलंदाजीचं ब्रह्मास्त्र आहे. रोशन साळुंके सारखा गोलंदाज आहे. त्यामुळे घोट संघाने जरी 35 ते 38 धावा सेट केल्या तर उसळणे संघाला फाईट देऊ शकेल हा जय गणेश घोट संघ. मग त्या धावा पाहिजे येत आहेत का की त्यापेक्षा जास्त धावा सेट करतोय हा जय गणेश घोट संघ. हा चेंडू बॅकफुटला येऊन लास्ट मोमेंटला चेंडूला कट करतोय. चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा वेगाने कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न डायरेक्ट हिट देतोय. बॅकअप साठी कोणी नाहीये अशा स्थितीला चांगली फील्ड आपण पाहू शकाल. त्या ठिकाणी बॅकअप देत असताना क्षेत्ररक्षक होते. बॅकअप करत असताना
नितीन पाटील चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे त्या ठिकाणी नितीनच्या माध्यमातून तोपर्यंत 3 धावा 4 धावा या ठिकाणी येतील आणि 4 धावेच्या मदतीनं आता मात्र धावसंख्या 12च्या वेगाने पुढे सरकेल. धावफलकावरती धावा या ठिकाणी लागतायत. स्कोर कार्ड वरती 18 धावा. दुसरं षटक सुरू असताना 500 दर्शक तुम्ही डीप मध्ये पाहू शकाल. एक एक्स्ट्रा कव्हर आहे. लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट स्कोर ऑफ द विकेट अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना या ठिकाणी पाहायला मिळतीये. ऑन साइड ला प्लेस केला जात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यावी घातकी ठरू शकेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगला कॉल केला जातोय. चित्त्याच्या चपळाईनं 2 धावा कंप्लीट केल्या होत्या मात्र 1 रन शॉर्ट आहे असा पंचांचा इशारा त्या ठिकाणी येतोय आणि फक्त सिंगल या ठिकाणी लाभेल. शेअर मार्केटचा विचार केला तर हाय रिस्क हाय प्रॉफिट असं म्हटलं जातं आणि क्रिकेटमध्ये सुद्धा रिस्क उचलणं खूप गरजेचं असतं आणि दुसऱ्या धावेची रिस्क या ठिकाणी उचलली मग इतर काहीशा चुका त्या ठिकाणी केल्या गेल्या आणि पंचांचं चूक लक्ष पहरेदारी केली जाते. या गुलाबी थंडीमध्ये या गुलाबी रात्रीमध्ये अतिशय चांगली कामगिरी पंचाच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहू शकाल. राज पाटील आणि सुजित पाटीलच्या माध्यमातून सिंगल न स्कोर कार्ड पुढे सरकेल. स्कोर मोजो 19. या षटकातील अजूनपर्यंत 2 चेंडू बाकी आहेत. हा चेंडू अप्रतिम फटका. व्हॉट अ ग्रेट शॉट. अप्रतिम क्रिकेटचं कौशल्य क्रिकेटची कला क्रिकेटचं सौंदर्य दाखवत असताना चेंडू सीमा पार जातो. 4 धावा. गुड शॉट. सचिन पाटीलच्या बॅट मधनं तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी आतापर्यंत हा पहिला दुसरा चौकार येतोय. धावसंख्या 4 ने पुढे सरकती. हे षटक थोडस महागडं फेकलं जात आहे. गणेश पाटीलचा धावफलकावरती धावा 23. शेवटचा चेंडू या षटकातील. हा चेंडू फ्रंट फुटला आले होते. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. धाव घेत असताना त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल धावचीत होत आहे. डाव्या हाताचे विस्फोटक फलंदाज नितीन पाटीलच्या पारीचा अंत झालाय. आतापर्यंत जर विचार केला नितीन पाटीलनं फक्त एका चेंडूचा सामना केला होता. 12 चेंडूपैकी तब्बल 11 चेंडू स्ट्रायकांवरती होते सचिन पाटील आणि त्या सचिन पाटीलनं 2 चौकार सुद्धा दाखवले आणि तब्बल 2 षटकाखेरीस या ठिकाणी धावफलकावरती धावा सेट केल्या गेल्या 23. अजून मध्ये 2 षटकांचा खेळ बाकी आहे. रोशन साळुंके सारखा विस्फोटक फलंदाज मैदानावरती येतोय. अपेक्षा असतील रोशन साळुंकेच्या बॅट बंद त्यानंतर सचिनच्या बॅट बंद त्यानंतर खेळाडू कक्षामध्ये अजून निलेश प्रीतेश सारखे फलंदाज आहेत. त्यामुळे जास्त धावा या ठिकाणी आवश्यक असतील येणाऱ्या 2 षटकामध्ये जे गणेश घोट या संघाला डीझल दोन षटकांचा वाजवी खेळ कंप्लीट झाला आहे. तसेच ही स्पर्धा तुम्ही पाहू शकाल SM डिजिटलच्या माध्यमातून कव्हर केली जाते आणि आज SM मधल्या एका टीम मेंबरचा वाढदिवस सुद्धा त्याला सुद्धा आलेल्या तमाम लाडक्या रसिकांच्या वतीनं आपण वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊयात. येणाऱ्या काळामध्ये SM डिजिटल खूप सारी प्रगती करो त्याच्या नेतृत्वाखाली ही प्रार्थना ही भवानी मातेची आपण करू आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत असताना आपण लगेच वळूया मैदानावरती. तिसरा षटक घेऊन येतो गोलंदाजीसाठी संकेत पाटील. हा चेंडू संकेतचा स्वागत केलं मैदानावरती. रोशन साळुंकेच्या बॅट मधून आलेला हा ब्रँडेड फटका. चेंडू लॉंग ऑन सीमा पार. खणखणीत षटकार. थँक्यू डीजे. रोशन साळुंकेचं मी कौतुक करेल. पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक पटकावलं. विकेट हॅट्रिक गोलंदाजी करताना फलंदाजी करताना 21 धावा कुठल्या होत्या तोच रोशन साळुंके षटकारांना डरकाळी फोडतोय उसाटणे संघासमोर. हा चेंडू पडल्यानंतर ट्रॅव्हल होतोय तो म्हणजे पॉइंट रिझर्व मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल. सिंगल इथे मैदानावरती सिंगलला समीकरण बदलेल. धावफलकावरती धावा या ठिकाणी येत आहेत सिंगलच्या मदतीनं. या षटकामध्ये तब्बल 2 चेंडूवरती 7 धावा खर्च केले म्हणजे थोडस महागडे षटक फेकलं जाईल की काय असा विचार अशी चर्चा केली जाते. उसाटणे संघाचे पाठराख्यांच्या माध्यमातून धावफलकावरती धावा येतात 30.
T20 ग्रुपचा विचार केला तर उसाटणे संघातील एक मेंबर्स आमच्या सोबत संलग्न आहेत अजय भंडारी डाव्या हातातील एक विस्फोटक फलंदाजामध्ये ज्यांचं नाव आहे आणि खुटारीच्या नाईट स्पर्धेमध्ये डिस्कवर बाईक ज्यांना मॅन ऑफ द सिरीज म्हणून मिळाली होती त्या अजय भंडारी यांना आयोजकांच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहू शकाल. हा चेंडू अतिशय चांगला फटका क्लास दाखवतो मैदानावरती स्वतःकडे असलेली क्षमता स्वतःकडे असलेली गुणवत्ता सादर करत असताना ही धाव घातकी ठरू शकेल. डायरेक्ट हिट दिलं जात आहे आणि मैदान सोडावं लागेल. या ठिकाणी घोट संघातील फलंदाज धावचीत झाले. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल सचिन पाटीलला मैदान या ठिकाणी सोडावं लागलंय. सचिन पाटीलचा जर विचार केला 2 चौकाराच्या मदतीनं सचिनने धावा जमवल्या तब्बल 15 आणि 15 धावेचे योगदान दिल्यानंतर सचिन पाटील मैदानातून बाहेर झाले. तर मात्र सामन्याची रिस्पॉन्सिबिलिटी येते ती म्हणजे रोशन आणि नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती येतो निलेश म्हात्रे. कोण विसरेल निलेशला ज्यावेळी पेंदरच्या मैदानावरती स्पर्धा झाली होती त्यावेळी अप्रतिम कामगिरी करत असताना घोट संघाला शेवटच्या टप्प्यापर्यंत आणलं होतं. हा चेंडू रोशनच्या बॅट बंद मोठा फटका. रोशन पाटील मैदानावरती रोशन साळुंके मैदानात अप्रतिम कामगिरी करतोय. चेंडू सीमा पास षटकार. साळुंकेच्या बॅटमॅन षटकार येतोय आणि धावसंख्या धावफलकावरती 38 38 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना 15 धावा खर्च करतो या षटकामध्ये गोलंदाज. हा चेंडू रोशन साठी या विमानात कमबॅक केलाय. षटकार खाल्ल्यानंतर शहाणपण सुस्त आणि ब्लॉक बॉल चेंडूचा वापर ज्या चेंडूवरती फलंदाजांना शांत ठेवलं जातं तो चेंडू या ठिकाणी फेकला जातोय. आमच्या व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकाल विश्वास पाटील टेनिस विश्वाचे खूप मोठे नाव आहे. यॉकलेनच्या चेंडूवरती सुद्धा हेलिकॉप्टर स्ट्रोकच्या माध्यमातून कित्येक वेळा षटकार कन्वर्ट करताना मी पाहिला विश्वास पाटीलला आणि स्वतःच्या फलंदाजीच्या जोरावरती कित्येक वेळा गोलंदाजांना नाचवलं. तर विश्वास पाटील यांना 4 मेला दुबईला रवाना होताना तुम्ही पाहू शकाल टेनिस विश्वाच्या स्पर्धेसाठी. हा चेंडू पडल्यानंतर काहीसा आतमध्ये येतोय बीट होत आहे त्या ठिकाणी आणि 3 षटकांचा वाजविके कंप्लीट झालाय. कौतुक करेल फलंदाज रोशन साळुंकेचं. 4 षटकांचा सामना आहे. रोशनला माहिती आहे जास्तीत धावा जर सेट केल्या तरी नायकामध्ये गोलंदाजी करताना त्या धावा उपयुक्त ठरू शकतील आणि या षटकामध्ये प्रतिहल्ला चढवला गोलंदाज संकेत पाटील वरती आणि तब्बल 2 षटकारांच्या मदतीने 16 धावा रोशन साळुंकेच्या माध्यमातून एकवटल्या गेल्या आणि 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर धावफलकावरती धावा आल्या या ठिकाणी 39. जेवढ्या धावा येतील तेवढ्या धावा कमीच असतील. घोट संघासाठी जरी घोट संघाकडे ताकद असली रोशन साळुंकेची गोलंदाजी तरी एक परिपक्व फलंदाज आहेत उसाटणे संघाकडे जे एक पात्री अभिनय सादर करत असताना 1 मॅन शो सामना फिनिश करू शकतील ही ताकद आणि ते नाव उसाटणे संघातील स्ट्रायकर फलंदाज समीर पाटील. यंदाच्या वर्षामध्ये 2016-17च्या हंगामध्ये या उसाटणे संघाला चांगले दिवस दाखवले. त्या समीर पाटीलच्या हातामध्ये या ठिकाणी चेंडू आता मध्ये सोपवला जातोय. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून समीरच्या संघामध्ये स्थान आहे आणि चांगली कामगिरी समीरने केली आहे आणि या मैदानावरती जर समीरला स्वतःचं नाव कोरायचं असेल आपल्या संघाला एक मजबूत स्थिती साकारून द्यायची असेल तर या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 ते 8 धावा खर्च करून 45 ते 46 धावेवरती या ठिकाणी रोकावं लागेल जय गणेश घोट या संघाला. गोलंदाज सज्ज समीर पाटील. एक मध्यम गतीचा फिरकीचा गोलंदाज समीर त्याला सामोरे जातील स्ट्रायकर फलंदाज रोशन. हा चेंडू रोशन बॅकफुटला येऊन स्वतःला बॅकलिप करत असताना ऑन साइडला खेळले होते. सिंगल कंप्लीट होतीये. दुसरी धाव घातकी ठरू शकली असती मग ते लेझी क्रिकेट दाखवतोय त्या ठिकाणी. हा उसाटणे संघ चेंडू ऑन द स्टंप फेकी आली असती डायरेक्ट थ्रो देण्याचा प्रयत्न करतात. जरी 1 बाउन्स फेकी ऍक्युरेट आली असती तरी सुद्धा रोशन सारखे फलंदाज बाद झाले असते. मग ते जर तर या 2 गोष्टींमध्ये क्रिकेट नाही आहे आणि जर तर शिवाय क्रिकेट सुद्धा नाही आहे तर मी क्रिकेटचा आनंद लाडका प्रेक्षक एन्जॉय करतोय. हा चेंडू स्लोवर 1 व्हेरिएशन तुम्ही पाहू शकाल. मध्ये कीपर कडनं चूक होतीये फेकी सुद्धा खराब येतीये आणि त्या ठिकाणी सिंगल बाईटच्या स्वरूपात आणि प्लस बाईटच्या स्वरूपात अजून एक अतिरिक्त धाव या ठिकाणी लाभेल आणि 2 धावीच्या मदतीनं आता मात्र एक चांगली स्थिती साकारेल या ठिकाणी जय गणेश घोट संघ. धावफलकावरती धावा 2 धावीच्या मदतीनं 43.
गोलंदाजी तुम्ही पाहू शकाल करताय समीर, आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे समीर पाटील यानंतर सामना तुम्ही पाहू शकाल सुपर 4 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी सामन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल गौरीपाडा वर्सेस उसाटणे की घोट हा प्रश्न आता मध्ये प्रेक्षकांना पडलाय। गोलंदाज सज्ज होतो समीर, हा चेंडू समीचा वेगवान चेंडू समीनं फेकला होता, बीट झाले होते, चोटी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना त्या ठिकाणी निलेश म्हात्रे सारखे एका मोठ्या फलंदाजाला मैदान सोडावं लागेल। गोट संघाची संकल्पना तुम्ही पाहू शकाल, जास्तीत जास्त वेळ रोशन साळुंके जो विस्फोटक फलंदाजी करतोय तर रोशन साळुंकेला जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न गोट संघातील येणारा प्रत्येक फलंदाज करतोय, जेणेकरून धावेंचा अग्रलेख धावेंचा ग्राफ वेगाने पुढे सरकवू शकतील रोशन आणि हा जय गणेश घोट संघ। 5व्या क्रमांकावरती मधल्या फळीतील मिडल ऑर्डर मध्ये फलंदाज येत आहेत रुपेश पाटील, गोलंदाज सज्ज होतोय समीर पाटील, हा चेंडू फुल टॉस होता, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, चेंडूला टोलावण्यामध्ये यश येतंय, मध्ये वन्स अगेन रोशन स्ट्राइक घेण्याचा प्रयत्न करतोय आणि रोशनला स्ट्राइक देण्याच्या नादामध्ये अजून एक फलंदाज धावचित होत आहेत। त्या ठिकाणी 4 फलंदाजांना आतापर्यंत गमावलाय। या ठिकाणी जय गणेश घोट संघानं सातत्याने रोशन साळुंके स्ट्रायकरवरती इत्याद मत आता रोशनच्या बॅटमध्ये जर मोठा फटका आला तर 50 धावा या ठिकाणी क्रॉस करू शकेल तो म्हणजे जय गणेश घोट संघ, कारण आतापर्यंत स्कोर कार्ड वरती धावा आलेत 44, 44 धावा दाबलकावरती आणि सोमेश्वर पाटील देसाई यांच्या माध्यमातून समालोचकांसाठी 100 रुपयाचा पारितोषिक येतं, त्याबद्दल सोमेश्वरचं सुद्धा आम्ही अधिक आभार व्यक्त करतोय ज्यांनी या ठिकाणी प्रेम आमच्यावरती दर्शवलं आणि सातत्याने कल्याण डोंबिवलीमध्ये खूप सारं प्रेम मला प्रेक्षकांनी दिलं। तर सर्व लाडके रसिकांचं मी पुन्हा एकदा T20 ग्रामीण चषकामध्ये सहर्ष स्वागत करतोय। समीर सज्ज होतोय, हा चेंडू पडल्यानंतर काहीसा उसळी घेतोय आणि वन्स अगेन बीट होतात। रोशनने जर स्ट्राइक घेतली आहे, रोशनला स्वतःची गुणवत्ता सादर करायची होती, मध्ये त्याच रोशनला समीर पाटीलने मैदानावरती शांत केलाय। हा चेंडू रोशन साठी मिस टायमिंग स्ट्रोक लॉंगॉनला जज केलं जात आहे, अतिशय चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय, क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी धनंजय हिलाल। अजून पण एका चेंडूचा खेळ मैदानावरती बाकी आहे, एका विकेटची किंमत खूप महागडी या स्पर्धेमध्ये, कारण या स्पर्धेमध्ये स्कोर टाय स्कोर लेवल झाल्यानंतर आधी विकेटचा विचार केला जाईल, त्यानंतर टॉसचा विचार केला जाईल, त्यामुळे हे गमावलेले विकेट कदाचित महागडे ठरू शकतील। जय गणेश घोट संघाला शेवटचा चेंडू फेकतोय गोलंदाज समीर पाटील, अप्रतिम कमबॅक समीरच्या माध्यमातून। हा चेंडू फुल टॉस होता, चेंडूला फ्लिक करतोय, स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडू ट्रॅव्हल होतोय, आता मात्र चूक झाली आहे त्या ठिकाणी, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतात, तिसरी धाव काटकी ठरू शकेल, फेक ही चुकीची येते आणि ज्या ठिकाणी सिंगल होती त्या ठिकाणी एका चुकीमुळे 3 धावा मोजाव्या लागतात आणि चुकीला माफी नाही आहे दाखवून दिला घोट संघातील या दोन्ही फलंदाजांना, आणि सिंगल होती त्या ठिकाणी 3 धावा आल्या आणि 3 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धावा सेट केल्या जातात। या ठिकाणी 47 आणि 48 धावेचं टार्गेट म्हणजे येणाऱ्या काळामध्ये 12च्या सरासरीनं 48 धावा या ठिकाणी चेस कराव्या लागतील। जय गणेश घोट संघासमोर घोट संघाची ताकद आहे, त्यांची गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीवरती विश्वास दर्शवत असताना नाणेफेकी जिंकत फलंदाजी स्वीकारली आहे, त्यामुळे आव्हान थोडंसं जड असेल। मध्ये समीर समोर 48 धावा मी म्हणाल मापक असतील, कारण संकेत सुद्धा फॉर्म मध्ये आहेत, त्यामुळे पाहिजे कशा प्रकारे 48 धावा चेस करतोय या ठिकाणी हा उसाटणे संघ। Diesel. पहिलं सत्र या ठिकाणी कंप्लीट होत आहे, दुसरे सत्र ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी ऐकूयात आमचे सहकारी समालोचक
नितीन कान नक्कीच या ठिकाणी नाहीये, ते सुद्धा थोडीशी रेस्ट करतात. पण मैदानावरती 48 धावेचा पाठलाग मैदानावरती करत असताना येणाऱ्या काळामध्ये 12च्या सरासरीने धावा मैदानावरती जमवाव्या लागतील. आपल्याकडे थोडासा वेळ आहे, तोपर्यंत या ऐकूयात आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत डीजे. थँक्यू डीजे. ओळ्या मैदानावरती 48 धावेचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. T20 ग्रामीण चषकाचा विचार केला तर दुसऱ्या फेरीतला तिसऱ्या रात्रीतला हा दुसरा सामना प्रेक्षकांना अनुभवायला मिळतोय. आलेल्या तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं T20 ग्रामीण चषकाच्या माध्यमातून ओमकार शेट्टे आपल्या सहर्ष स्वागत करतोय. आणि जो प्रेक्षक वर्ग आम्हाला प्रेम देते, जे व्यासपीठावरील मान्यवर ही स्पर्धा पाहतायत त्या सर्वांना घेऊन चलतो मैदानावरती. 48 धावेची गरज आहे. सलामीची जोडी मैदानावरती समी पाटील नष्ट केला, त्याला साथ देतील सागर पाटील आणि गोलंदाजीसाठी सज्ज होतात रोशन साळुंके. ऑल द बेस्ट फॉर द टीम, शो द गुड गेम. पहिला चेंडू समी साठी. चेंडूचा भेदकपणा खूप चांगला होता, मात्र लेन चेंडूची खराब आहे हे दाखवून दिलं जात आहे आमचे पंच सुजित पाटील यांच्या माध्यमातून. आणि अवांतर धावेनं या ठिकाणी अकाउंट ओपन होत आहे, ते म्हणजे उसाटणे या संघाचं. 48 धावेचा पल्ला पार करायचा. मागच्या सामन्यामध्ये ज्यावेळी षटकाला सुरुवात केली त्यावेळी पहिला चेंडू राऊंड विकेट फेकला गेला आणि पुन्हा एकदा अँगल बदलवत असताना ओव्हर द विकेट सज्ज होतोय गोलंदाज रोशन. हा चेंडू समीसाठी अप्रतिम फटका, धाव घेण्याचा प्रयत्न करतोय आणि चोटीत धाव घेण्याच्या नादामध्ये ज्या फलंदाजाच्या खांद्यावरती जिम्मेदारी होती, ज्या फलंदाजाकडनं मोठ्या खेळीचं स्वप्न त्यांचे पाठराखे पाहत होते, त्या समीर पाटीलच्या पारीचा अंत होतोय एका धावेसाठी. आणि ही दुर्घटना घडली या उसाटणे संघासाठी, कारण समीर पाटील सारखा एक मोठं नाव मैदानातनं बाहेर येत आहे. इश्क से क्या लेना, आशिकी से क्या लेना, मौत से क्या लेना, जिंदगी से क्या लेना, तेरी मेरी यारी पे हंसेगी दुनिया सारे, हो यार. तसेच या ठिकाणी घोड संघाची पाठीराखी संदीप दारावकर साहेबांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज असेल घोड संघाला. तसेच अजून एक पारितोषिक येत आहे समालोचनासाठी तब्बल 500 रुपयाचे कॅश प्राइज संदीप साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जात आहे. संदीप साहेबांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी मनापासून अभिवादन व्यक्त करतोय, ज्यांच्या माध्यमातून समालोचकांना मोटिवेट करण्यासाठी या पारितोषिकांचा वर्षाव बक्षिकांची खैरात ज्यांच्या माध्यमातून केली जाते, त्या संदीप दारावकर साहेबांचं सुद्धा मी मनापासून सहर्ष स्वागत करतोय. T20 ग्रामीण चषकामध्ये नवीन फलंदाज येतोय मैदानावरती. तिसऱ्या क्रमांकावरती संदीप पाटील, समीर बाद झाल्यानंतर संकेत येतोय आणि सागर मैदानावरती पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होतोय. सांघिक दुसरं पहिलं षटक आहे रोशन साळुंकेचं. नितीन काळन यांना आम्ही आमंत्रित करतोय. आयोजक तुम्हाला कॉल करतायत, अजितदादा भंडारी, तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधायचा. चेंडूला कार्पेटच्या माध्यमातून खेळलं जातं. लॉंगनला चेंडू फील्ड होतोय, तोपर्यंत फक्त सिंगल. व्हेरी गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी लॉंगनला सचिन पाटील, चांगली कामगिरी त्या ठिकाणी केली जातीये. गोलंदाजी खूप चांगली होतीये. तुम्ही मग गरज होती का समीरला हा प्रश्न विचारला जातोय, कारण जर समीर मैदानावरती असते तर नक्कीच एक चांगली कामगिरी करू शकले असते. मात्र घोट संघ ताकद दाखवतोय. रोशन साळुंके वन्स अगेन गुड डिलिव्हरी, दिस टायमिंग
बीट होत आहेत फलंदाज समीप बाद झाल्यानंतर आता धावा चेस करणं थोडंसं अवघड होईल. जर प्रयत्न केले, यशस्वी कामगिरी एखाद्या फलंदाजाने केली, मोठे फटके साकारले तर सामना जिंकू शकेल तो म्हणजे हा उसाटणे संघ. रोशन सज्ज होते पुढचा चेंडू घेऊन. हा चेंडू रोशनचा वन्स अगेन खोलवर टप्प्याचे चेंडू आतापर्यंत फेकलेत. पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारे फलंदाजांना रोकावं याचं जिवंत उदाहरण तुम्ही पाहू शकाल. वन अँड ओनली वन T20 ग्रामीण चषकाच्या माध्यमातून रोशन साळुंखे हिरो ऑफ द गोट टीम अतिशय चांगली कामगिरी करत असताना मैदान गाजवलं रोशननं. मैदान गाजवलं गौरीपाडा संघातील मयूरनं गोलंदाजी चांगली केली. गौरीपाडा संघातील प्रत्येक गोलंदाजांना टीमवर्क पाहायला मिळाला. तोच टीमवर्क या ठिकाणी पाहायला मिळतोय घोड संघाच्या माध्यमातून. घोड संघ एक ऑस्ट्रेलियन संघ तो शेवटच्या श्वासापर्यंत मैदानावरती फाईट दिले उसाटणे संघाला. कित्येक वेळा घोड संघानं लक्षाचा पाठलाग करत असताना इतिहास रचताना मी पाहिलंय. कित्येक वेळा धावा डिफेन्स करत असताना चांगली कामगिरी करताना मी ज्या घोड संघाला पाहिलंय तो घोड संघ पुन्हा एकदा विजयाचे धाबे दणाणण्याचा प्रयत्न करतो उसाटणे संघासमोर. पहिल्या षटकामध्ये पुन्हा एकदा रोशन साळुंखेने कामगिरी चांगली केली आहे. ज्या गोलंदाजांना आजच्या दिवसामध्ये विकेट हॅट्रिक गेली होती ते एकदा जोरामध्ये टाळ्या उद्या रोशन साठी. पुन्हा एकदा या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा आणि एका फलंदाजाला सांघिक यश लाभल्यामुळे रोशन साळुंखेच्या षटकामध्ये समीरला मैदान सोडावं लागलंय. चांगली कामगिरी केली आहे रोशन. विकेट साठी पारितोषिके संदीप घारगोर साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल. 3 धावा आले शिवा गोंधली. सातत्यानं आम्ही तुम्हाला धावफलक स्कोर अपडेट करत राहू. ही स्पर्धा तुम्ही पाहताय SM डिजिटलच्या माध्यमातून. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण 198 दिवसामध्ये या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे आणि SM डिजिटलच्या माध्यमातून या स्पर्धेला वेगळंच नाविन्य आणि एक वेगळं सौंदर्य या ठिकाणी प्राप्त करून दिलं जात आहे SM डिजिटलच्या टीम वर्कच्या माध्यमातून. 3 धावा आले धावफलकावरती. पाठलाग करायचा 48 धावेचा. आता सरासरी मागणी होईल 15ची सरासरी. आता प्रति षटकामागे चेस करावी लागेल. बॅक टू बॉलर ड्राईव्ह लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक एकाच ऍक्शन मध्ये उचलतात फेकतायत तोपर्यंत फक्त सिंगल लाभेल. अतिशय चांगली कामगिरी फलंदाजीमध्ये केली घोड संघानं. गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली पण ते प्रत्येक मोठ्या संघाची ओळख असते स्टँडर्ड क्षेत्ररक्षण आणि ते क्षेत्ररक्षण सुद्धा अतिशय चांगलं पाहायला मिळते घोड संघाच्या बाजूनं. हा चेंडू शफल झाले यावी मोठा स्ट्रोक कन्वर्ट करतोय. आकाशामध्ये चेंडू आहे. आकाशामधनं चेंडू खाली येतोय आणि त्या ठिकाणी चेंडूला फीड करत असताना अतिशय चांगला झेल कॅच ऑफ द टुर्नामेंट तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल सचिन पाटीलच्या माध्यमातून आणि फलंदाज बाद होतोय. अतिशय चांगलं संगीत गुलाबी थंडीमध्ये बराचसा प्रेक्षक वर्ग हॉट ड्रिंकचा आनंद घेतोय. मात्र आता जे लोक जास्त ड्रिंक्स करतात त्यांच्यासाठी सुद्धा एक धोक्याची घटना घडली. म्हणजे बियर शॉप जे रोड टच होत्या आता ते मध्ये 500 मीटर आतमध्ये गेल्यात त्यामुळे दारूसाठी बराचसा शोध करावा लागेल. हा चेंडू फुल टॉस मोठा फटका कन्वर्ट करतोय. आता मिस्टॅमिक स्ट्रोक आहे. वन्स अगेन सचिन पाटील चेंडू खाली. अप्रतिम झेल अप्रतिम क्षेत्ररक्षण तेवढी चांगली गोलंदाजी आणि पूर्णपणे टीम वर्क मैदानामध्ये चांगलं पाहायला मिळतंय. 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद होत आहेत. नवीन फलंदाज येतो मैदानावरती कैलास पाटील. जर येणाऱ्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केलं गेलं तर या स्पर्धेची 3री विकेट हॅट्रिक तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यासाठी घोट संघाचे पाठराखे प्रेम देत आहेत. या घोट संघातील सर्व खेळाडूंना मोटिवेट करतायत. त्यांच्याकडनं 1000 रुपयाचे कॅश प्राइज गोलंदाजाला दिलं जाईल.
हा चेंडू खूप चांगला आहे, पडल्यानंतर चेंडू काहीसा बाहेर वळतोय. संधी होती गोलंदाजाला विकेट रिकम्प्लीट करताना इतिहास रचण्याची, मात्र या ठिकाणी विकेट रिकम्प्लीट करू शकले नाहीयेत. मध्ये चेंडू निर्धाव फेकला जातोय आणि 48वा पाठलाग करत असताना समीर धावचीत झाल्यानंतर पूर्णपणे डगमगलाय या ठिकाणी उसाटणे संघ. हा चेंडू फुल टॉस, कोणत्याही फलंदाजाला फुल टॉस चेंडूचा फायदा उचलता येत नाहीये, कारण बरेच वेळा या उसाटणे संघाला समीरच्या फलंदाजीच्या जोरावरती सामने जिंकताना पाहिलेत. मध्ये क्रिकेट एक असा खेळ आहे ज्यामध्ये 11 खेळाडूंची कामगिरी, भरीव कामगिरी, योगदान खूप गरजेचं असतं. म्हणजे जर तुम्ही एका खेळाडूवरती डिपेंड राहाल तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही या स्पर्धेमध्ये बॅकफुट येऊ शकाल आणि स्पर्धा तुम्हाला सोडावी लागेल. हा चेंडू फ्रंट फुटला आले, कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मिड विकेटला. रोशन साळुंके ऑन ऑफ फील्ड, चांगली फेकी, चांगलं क्षेत्ररक्षण रोशनच्या माध्यमातून. तोपर्यंत 2 धावा येतील धावफलकावरती आणि 2 धावेच्या मदतीने 2 षटक कंप्लीट होतात. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 3 आणि या षटकामध्ये धावा येतात या ठिकाणी 5 आणि 2 षटक कंप्लीट झाल्यानंतर धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 8 आणि समीकरण उरतंय येणारे 12 चेंडू आणि 40 धावेची गरज. पहिल्या षटकामध्ये सरासरी होती 12 धावेची, दुसऱ्या षटकामध्ये सरासरी 15 आणि आता मध्ये सरासरी बनवावी लागेल 20.00 च्या सरासरीनं. डीजे गौरीपाडा संघाला या ठिकाणी आम्ही कॉल करतोय. आपण आपला संघनायक, आपला प्रतिनिधी आणि आपला पूर्ण टीम घेऊन या ठिकाणी यायचे आमच्या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आणि तुमचा संघनायक आमच्या व्यासपीठावर पुढे सरकवायचा. त्यानंतर जो संघ सामना जिंकेल त्या संघातून एक संघ गौरीपाडा संघासमोर फाईट डील सुपर 4 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी. या स्पर्धेमध्ये अनेक संघ स्वप्न घेऊन उतरले, मध्ये स्वप्न कंप्लीट झालंय खंबालपाडा या संघाचं, कारण तो संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालाय. गरज आहे मैदानावरती 12 चेंडू 40 धावेची. पहिला चेंडू बीट झालेत 12 चेंडू 40 धावा आणि पहिला चेंडू बीट झाल्यानंतर समीकरण चेंज होईल 11 चेंडू 40 धावा आणि 11 चेंडू 40 धावा जर तुम्हाला चेस करायचे असतील तर मॅथमॅटिक कॅल्क्युलेशन नुसार 5 षटकार 11 चेंडूवरती येणं हे खूप गरजेचं असेल. हा चेंडू शफल झाले होते, लॉंग लेगच्या डोक्यावरनं चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. सिंगल कंप्लीट होतीये, दुसरी धाव घातकी ठरू शकेल आणि दुसरी धाव घेत असताना ज्या फलंदाजामध्ये क्षमता होती, ज्या फलंदाजामध्ये ताकद होती, ते धनंजय हिलाल सारखे फलंदाज बाद होतात. चुकीचा कॉल झाला, दोघांमध्ये संवाद होत नाहीये, बाजूला होते आणि वाद होऊन धनंजय हिलालला मैदान सोडावं लागेल. डीजे उसाटणी संघाचं चुकलं कुठं, एका धावेसाठी समीर ज्याच्यामध्ये सामना संपवण्याची ताकद होती त्या फलंदाजानं एका धावेसाठी विकेट गमावली. उसाटणी संघानं चुका रिकव्हर करायला हवं होत्या, त्या पुन्हा चूक झाली. एका धावेसाठी धनंजय बाद झाले. हा चेंडू वन्स अगेन दांडी गुल, व्हेरी गुड बॉलिंग, जबरदस्त कामगिरी सचिन पाटीलच्या माध्यमातून. फलंदाज बाद होतो मैदानावरती. सातव्या क्रमांकावरती नितीन पाटील घोट संघाचे पाठीराखे, सन्माननीय
संदीप धारावकर साहेबांच्या चेहऱ्यावरती आता मध्ये एक वेगळा स्टेज, एक स्मित हास्य तुम्ही पाहू शकाल, कारण त्यांनी जे प्रेम दिल्या संघाला आणि तो संघ त्यांचा अतूट विश्वास, त्यांची स्वप्न या ठिकाणी कंप्लीट करतोय आणि घोडसंघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय उसाटणे संघासमोर. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता, खोदून काढतोय फलंदाज नितीन पाटील. चेंडू इथे लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी लेझी क्रिकेट मी म्हणा रोशनच्या माध्यमातून. पण जर या ठिकाणी फक्त सिंगल बनवू शकली असती, अजून सामना संपला नाहीये रोशन, एखादी चूक तुम्हाला मागणी पडू शकेल, कारण एक सामना मला अजूनपर्यंत आठवतो टायगर चषकाचा मेगा फायनल सामना जीजी स्पोर्ट्स वाकण वर्सेस प्रवीण 11 तुर्बे भूषण पाटील आणि जीत भोईरचा संघ होता. 12 चेंडूवरती 13 धावेची तर संघाला गरज होती विजयासाठी आणि तब्बल 5 फलंदाज बाकी होते तुर्बे संघाकडे आणि एक झेल सुटला होता. 2 धावा मिळाल्या असत्या तुर्बे संघाला, म्हणजे त्या धावा कंप्लीट केल्या नव्हत्या तुर्बे संघानं आणि त्या ठिकाणी सामना 4 धावेने जिंकला होता आणि चॅम्पियनशिप पटकावली होती जीजी स्पोर्ट्स वाकण संघानं. हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक, झेल घेण्याचा प्रयत्न करतात यष्टीरक्षक, अजून एक चांगला झेल, फलंदाज बाद मैदानावरती, 6वा गडी बाद होतोय उसाटणे या संघाचा. षटक कंप्लीट होतोय, 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 11 आणि विजयासाठी येणारे 6 चेंडू 37 धावेचं मोठं लक्ष चेस करावं लागेल उसाटणे संघाला. डीजे स्लॉगोचं शेवटचं षटक घेऊन येतोय. गोलंदाजी करताना तुम्ही पाहू शकाल वापर केला जातोय गोलंदाज लेफ्ट आर्म गोलंदाज नितीन पाटीलचा वापर होतोय. हा चेंडू यावेळी फीड केला जातोय मिड ऑफला, अजून एक फलंदाज धावचित होऊ शकतील आणि 7वा गडी मैदानावरती बाद होईल उसाटणे संघाचा. सामना एकतर्फा पाहायला मिळतोय, कारण पूर्णपणे ताकद दाखवतात गोलंदाजीच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षणाच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी घोड संघ. आता मात्र डीजे मास्टर सुद्धा लय मध्ये येत आहेत, चांगली चांगली संगीत येत आहेत आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून. हा चेंडू फ्रंट फुटला आले, अप्रतिम फटका इनसाइड आउटच्या माध्यमातून प्रेक्षकांचा पैसा वसूल करणारा आणि रसिकांना पर्वणी देणारा हा अप्रतिम षटकार. गोलंदाज सज्ज होते नितीन. हा चेंडू यावेळी खूप चांगला आहे, व्हेरिएशन तुम्ही पाहू शकाल. मागचा चेंडू ओव्हर पिच होता, या चेंडू मध्ये लेंथ मध्ये बदल केले, परिवर्तन केले आणि क्रिकेटमध्ये परिवर्तन आणि इम्प्रुव्हमेंट खूप गरजेची असते आणि तीच इम्प्रुव्हमेंट दाखवून देतोय हा गोड संघाचा गोलंदाज. हा चेंडू वन्स अगेन फ्रंट फुटला आले, चेंडू ट्रॅव्हल होतं मिड विकेटला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कॅप्टन ऑफ द टीम शिवा गोंडली. सातत्यानं शिवा गोंडली यांना यष्टांच्या पाठीमागे आपण पाहिले आहे, मध्ये 37 धावेची गरज असताना डीप मध्ये त्यांना सुद्धा संधी मिळते क्षेत्ररक्षण करण्याची. हा चेंडू बीट होत आहे, अजून एक डॉट बॉल. व्हेरी गुड परफॉर्मन्स ऑल ओव्हर जर टीम रोलचा विचार केला तर पूर्णपणे चांगली कामगिरी करत असताना छाप सोडली मैदानावरती या घोट संघानं. शेवटचा चेंडू, हा चेंडू पडल्यानंतर बाउन्स होतोय, सामना जिंकतोय मैदानावरती. एकदा जोरामध्ये टाळ्या उद्या गावदेवी घोट संघासाठी, सॉरी जय गणेश घोट संघासाठी. 48 धावेचे लक्ष डिफेन्स करत असताना उसाटण्यासारख्या मोठ्या संघाला फक्त आणि फक्त या ठिकाणी रोखलं ते म्हणजे 18 धावेवरती आणि नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. आमचे मान्यवर सन्माननीय